श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना अंतर ठेवून मागू लागणाऱ्या माणसाकडं त्यांच्या वागणुकीची तक्रार कधीच करायची नसते. कारण मनातली जागा ही आधीच त्यांनी रिकामी केलेली असते. आणि हे वाक्य शांतपणे पण खोलवर जखम करणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती हळूहळू अंतर ठेवू लागते ना, तेव्हा ती फार दूर जात नसते, तर ते आपल्या आयुष्यातून, आपल्या मनातून, आपल्या भावनातून स्वतःच पावलं मागं घेत असते. त्या बदललेल्या वागणुकीवर राग करावा, जाब विचारावा, स्पष्टीकरण मागावं असं नेहमी आपल्याला वाटतं. पण वास्तव असं असतं की जिथं आधीच मनातून जागा रिकामी झाली ना, तिथं तक्रारींना अर्थ उरत नाही. श्रोते हो, कधी काही जिथं आपलं नाव घेतल्यावर डोळ्यात उभी यायची ना, तिथंच आज अनोळखी शांतता असते. प्रश्न विचारलं तरी उत्तरं कोरडी होतात. अपेक्षा व्यक्त केल्या तरी त्या ओझं वाटू लागतात. कारण अंतर हा अचानक घेतलेला निर्णय नसतोय, तो हळूहळू वाढत जाणारा बदल असतोय. आणि तो बदल समजत असताना सुद्धा आपण स्वतःला फसवत राहतो. कदाचित सवय बदलली असेल, कदाचित वेळ नाही असेल त्यांना, पण मनाच्या आत कुठंतरी आपल्याला सत्य माहिती असतं की त्यांनी जागा सोडली. आणि मग श्रोते हो, अशा वेळी तक्रारी करणं म्हणजे स्वतःची उरलेली प्रतिष्ठा पण घालवणं. कारण ज्यांना आपली किंमत समजते ना, ते अंतर ठेवत नाहीत. आणि जे अंतर ठेवतात ना, ते आधीच आपल्या आयुष्याच्या खोलीतून बाहेर पडलेले असतात. म्हणून श्रोते हो, कधी कधी शांतपणे मागं सरकणं, न बोलता स्वीकारणं, हा सर्वात मोठा स्वाभिमान असतोय. म्हणून श्रोते हो, मन रिकामं करणाऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःच्या मनातली जागा जपणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण आपलं मन भरायचं असतं तक्रारींनी नाही, तर आत्मसन्मानानं आणि शांत स्वीकारानं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. परिपूर्ण आयुष्य शोधण्यात वेळ घालवू नका. अपूर्णतेतही शांत राहता आलं तर तेच आयुष्य खरं अर्थपूर्ण ठरतं. आपण कोणासाठी काय होतो हे उपस्थितीत कळत नाही. जेव्हा आपली उणीव भासते तेव्हाच खरी किंमत समजते. आयुष्य सगळ्यांना सारखं वागवत नाही, पण सगळ्यांना काही ना काही शिकवतं. आणि ती शिकवण पुढच्या पिढीसाठी ठेवा बनते. मनाला पटलेला मार्ग नेहमी सोपा नसतो, पण तो मार्ग सोडला नाही तर शेवटी समाधान नक्की मिळतं. आपण कुठं थांबायचं हे कळलं नाही तर आयुष्य आपल्याला थकवून टाकतं. पण समजलं की प्रवास सुटसुटीत होतो. सुख क्षणिक आहे म्हणून त्याची किंमत आहे, आणि दुःख तात्पुरतं आहे म्हणून त्याची भीती बाळगण्याचं कारण नाही. स्वतःला कमी लेखणं ही सर्वात खोल जखम असते. कारण ती जखम कुणी दिलेली नसते, ती आपणच स्वतःला दिलेली असते. आपण सगळं गमावलं असं वाटतं, तेव्हाच नव्यानं उभं राहण्यासाठी मनात मोकळी जागा तयार होते. आयुष्य जेव्हा शांत होतं तेव्हा भीती वाटायला लागते, पण ती शांतताच पुढच्या वादळासाठी आपल्याला मजबूत करत असते. एकटेपणा हा नेहमी शाप नसतो. कधी कधी तोच आपल्याला स्वतःशी जोडणारा सर्वात प्रामाणिक सोबती ठरतो. आपण ज्या लोकांसाठी स्वतःला बदललं, ती लोक पुढे बदललेली आपली ओळख स्वीकारायलाच तयार नसतात.
कधी कधी आयुष्य थांबवून विचार करायला लावतं. कारण चुकीच्या दिशेनं वेगानं जाण्यापेक्षा योग्य ठिकाणी थोडं थांबणं जास्त महत्वाचं असतं. मनात साठलेली शांतता ही कमवावी लागते. ती कुठूनही मिळत नाही. ती संघर्षातून जन्माला येते. आपण इतरांसाठी किती केलं याची मोजदाद करणं हे निरर्थक आहे. पण स्वतःसाठी आपण किती वेळ प्रामाणिक राहिलो हे आठवत राहणं गरजेचं आहे. शब्द कमी आणि भाव जास्त असणारी माणसं आयुष्यात उशिरा समजतात, पण समजल्यावर फार मोलाची वाटतात. आयुष्य आपल्याला सगळं समजावून सांगत नाही. काही गोष्टी समजण्यासाठी त्या जगाव्याच लागतात. आपण किती वेळा पडतो याला फार अर्थ नसतो, पण प्रत्येक वेळी पडूनही पुन्हा उभं राहण्याची इच्छा जिवंत आहे का, हाच खरा प्रश्न असतो. नाते तोडतात तेव्हा वेदना होतात, पण सगळी नाती टिकली असती तर आपल्याला स्वतःची किंमत कधीच कळाली नसते. आपण जितकं सहन करतो तितकं आपलं मन खोल होत जातं. आणि खोल माणसं नेहमी कमी बोलतात, पण जास्त समजतात. शांत राहणं ही माघार नसते. कधी कधी ती स्वतःला वाचवण्यासाठी घेतलेली सर्वात शहाणी भूमिका असते. काही स्वप्न अपूर्ण राहतात कारण आपण अपयशी ठरलो म्हणून नाही, तर त्या स्वप्नांनी आपल्याला योग्य वेळी थांबायला शिकवलं म्हणून. जीवनाचा अर्थ मोठ्या यशात नाही, मोठ्या लोकात नाही, तो रोजच्या जगण्यात, लहान समाधानात आणि शांत झोप लागण्यात दडलेला असतो. आपण सगळ्यांना समजून घेण्याच्या नादात स्वतःलाच दुर्लक्षित करतो. आणि नंतर जेव्हा मन थकतं तेव्हा कोणालाच आपला थकवा दिसत नाही. मन मजबूत असणं म्हणजे वेदना न वाटणं नव्हे, तर वेदना असूनही मन न मोडता परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेवणं. आयुष्य आपल्याला जेव्हा वारंवार तोडतं तेव्हा ते आपली परीक्षा घेत नसतं. ते आपल्याला आतून किती खोल आहोत, किती सहन करू शकतो आणि किती पुढे जाऊ शकतो याची जाणीव करून देत असतं.